कचरा वाली गाड़ी आ गई कचरा देने के लिए। चलो कचरा लेकर चले। उधर इधर ना फेंके कचरा, एक जगह जमा करके उसे कचरा गाड़ी में ही डालिए। गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आत्ता एका नवीन लोकेशनवर चाललो आहे. आपण एका ठिकाणी व्हिजिट द्यायला जाणार होतो, पण आता रस्त्यात एक लोकेशन लागणार आहे. तुम्हाला ते लोकेशन माहीत असेल तर आता तुम्हाला लोकेशन पाहायला मिळेल. काही नवीन रोडवर आलं तर मी तुम्हाला दाखवतो आणि नवीन नवीन गावं आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. आज आपण आपली घरची गाडी घेऊन चाललो आहे स्टार. विहान पण आहे सोबत. लागत ना काम झाला, लोन तर करावं लागेल ना. गाडी नाही करायची, गाडी ज्या दिवशी उतरतात त्या दिवशी लोन करा. तुम्ही आता बुकिंग करून टाका ना. हो म्हणते लोक गाणं गाईज. आपण आता सिल्लोडवरनं भोकरदनला पोहोचलोय आणि भोकरदनला आपले भरपूर मित्र आहेत. आणि आता जे कोणी आपले व्हिडिओ भोकरदनमधून बघत असेल त्यांनी लगेच कमेंट करा, आपल्या व्हिडिओवर लाईक करा आणि शेअर करा. भोकरदनच्या मेन लोकेशनवर पोहोचलोय, सेंटर. इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. इथे समोर बस स्टँड आहे आणि हा सरळ रस्ता जालना जातो. तर आपल्याला त्या जालना रोडवर न जाता लेफ्ट साईडला जाफराबाद ज्या रोडला जातो त्या रोडवरच आपल्याला जायचं आहे. पुलाचं काम किती दिवसापासून चालू आहे? यात्रेसाठी बनवत असेल ती. मावशी डायरेक्ट आलतो बाजारात चालली. मावशी बाजारात घेतला जाण्याची आता गरज नाही आहे, कारण की आपल्याला एक आता इथं नवीन एक बायपास तयार झालेला, त्यानुसार आपल्याला गावात जाण्याची गरज नाही आहे. लवकरात लवकर आपण क्रॉस करू शकतो. आपण रोड व्हिजिट केले असेल तर कमेंट करून सांगायला. हा
जातो. आता तुम्ही पाठी बसले असेल पण घाटात आहे आता. मला पण घाट माहीत असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की या घाटातून कोण कोण गेलेलं आहे. आणि त्या एक सगळ्यात जवळ असा टर्न आहे. बाकी एवढं काही अवघड घाट नाही आहे. कुठे देणार हो. मम्मी कुठे? मम्मीकडे दे. त्याचं पाणी आहे ना. मंदिरात ते टाकू. काहीच नव्हतं. बाटली आणली का तुम्ही? तिथून पाणी नव्हतं. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. आपण कुठं आलोय आज? आज आपण कुठं आलोय सांग बरं.